थँक्यू. थँक्यू कशाला? अक्कीच्या लाईफची काळजी जेवढी तुला आहे ना, त्याहून जास्त मला आहे. आफ्टर ऑल, आय एम हिज रिअल वाईफ. एनिवे, कीप इन टच. अक्की बरा होईपर्यंत मी इथे येतच राहील. आय होप जे सांगितलंय ते लक्षात राहील. अगं कसला विचार करतेस की? अरे अगं अक्षयच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी येते. पण माझी एक अट आहे. ती तुला मान्य असेल तरच मी येईल. कोणती अट? नीट आहे. एकदा अक्की बरा झाला, त्याला डिस्चार्ज मिळाला की तुझा आणि त्याचा संबंध संपला. मग तू त्याला भेटायचं नाही, त्याच्या घरी राहायचं नाही आणि तुझ्या नावापुढे अक्षय घाडगे हे नाव लावायचं नाही. मान्य आहे तुला? आई, अगं तू काळजी नको करू ग. हे बघ, रडू नकोस बिलकुल. मी सांगते ना, अक्षय होणार आहे बरा. तो जरी क्रिटिकल असला ना, तरी मला खात्री आहे की तो बरा होईल. विश्वास आहे मला. हे बघ, तो सुखरूप आहे आणि लवकरच तो घरी येणार आहे. हे बघ, मी नंतर करते हा तुला फोन. तू नको काळजी कर. रिअली सुधा आंटीने एकदम बरोबर ऍडवाइस दिलाय. फार शहाणपणा करत होती ना ती अमृता, तर कशी करेक्ट अडकली माझ्या कंडिशन्स मध्ये. एकदा अक्की बरा झाला, त्याला डिस्चार्ज मिळाला की तुझा आणि त्याचा संबंध संपला आणि तुझ्या नावापुढे अक्षय घाडगे हे नाव लावायचं नाही. ज्यांनी ज्यांनी माझा अपमान केलाय त्या सगळ्यांची तोंड बंद केली आहेत मी. अक्की, आता बघ, कोणीच आपल्याला वेगळं करू शकणार नाही. कोणीच नाही.
काय रे झालं? ए अक्षय, उठ ना रे. मला नाही रे भगवान. कसली केविलवाणी अवस्था करून घेतली. अक्षय कसा आहे? माझ्याशी मस्ती करणारा, मला चिडवणारा, माझ्या बरोबर हसणारा. मग हे काय आहे? काय करू रे मी? हो ना, लवकर बरं आपली. अक्षय, अक्षय, हो अक्षय, उठ उठ. मी अमृता, उठ उठ, डोळे उघड. मी सगळ्यांना जाऊन सांगून येते. सगळं ठीक होणार आहे. ये उठ, उठ ना. बघ, अरे अक्षय, अरे ए उठ ना. अरे अक्षय, उठ ना. काय करू मी? उठ ना. बोल आई. नाही ग, नाही येतो ठीक. अजूनही झगडतोय. आई ऐक ना,
मला नेहमी एक जॉब सांगायचीस, तू प्लीज मला परत सांगशील का? माहितीये मला विश्वास नाहीये, पण तू सांग ना मला प्लीज. ठीक आहे, मी अगदी मनापासून करेन हे सगळं. मी नंतर करते तुला. झालं तुझं? मी आले आता. तू जाऊ शकतेस घरी. अगं पण मी आहे ना, मी घे नक्कीची काळजी. ताई, हे घे पेढा, माझे बाबा बरे झाले. खूप आनंद झाला ऐकून. कोणीतरी बरं होऊन घरी चाललंय. ताई, खूप नशीबवान आहात तुम्ही. तुमचे मिस्टर बरे झाले. खरंच सगळ्यांनी आशा सोडली होती. डॉक्टर पण म्हणाले आता सगळं देवाच्या हातात. पण आपल्यासाठी तर डॉक्टरच देव असतो आणि देव पण असतोच ना. तुमचं कोण आहे इथे? नवरा आहे माझा ICU मध्ये. खूप क्रिटिकल कंडिशन आहे त्याची. ताई, रडू नकोस. तुझा नवरा बरा होईल. इथले डॉक्टर पण खूप चांगले आहेत. तुला एक सांगू, इथे जवळच एक शंकराचं जागृत देवस्थान आहे. मी तिथे एक विधी केला होता आणि त्यामुळे माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. कोणता विधी? पळसाची 7 पानं एकावर एक ठेवायची आणि त्यावर ज्योत ठेवायची. हळूहळू सगळं जळून जातं. ती ज्योत मात्र हातावर तेवतच राहते. त्याची धग सहन होत नाही, पण तरीही मी तो विधी केला आणि आज माझा नवरा बरा झाला. ताई, हा घे अजून एक पेढा. आज मला किती आनंद झालाय ते मी सांगू शकत नाही. शंकरच पावला मला आणि तुलाही पावेल. येते मी. मी पण करेन हा विधी. काय? बरी आहेस ना तू? हे सगळं फॅड असतं. हे विधी बिधी काही नसतं, कळलं? कियारा, अगं विश्वास आपल्या मनात असतो, आपल्या श्रद्धेत असतो. विश्वास आणि श्रद्धा या निमित्ताने एकाग्र झाली ना की घडतात चमत्कार. प्लीज, तुला हौस असेल ना तर तू कर हे सगळं. मी हे सगळं नाही करणार. मला अक्कीसाठी काही करायचं असेल तर मी नक्कीच करेन. पण तुझ्यासारखं हे शो ऑफ नाही जमणार मला. तुला काहीही वाटू दे, हे मी शो ऑफ साठी नाही, अक्षयसाठी करणार. त्याला सुखरूप बघण्यासाठी ना मी काहीही करेन. कोणाला काहीही वाटू दे. तुला हातात ज्योत धरायची का पाण्यात उडी मारायची हे तू ठरव. दॅट्स युअर लुकआउट. बट एक गोष्ट लक्षात ठेव अमृता, अक्की बरा झाला की मी जे सांगितलंय ते लक्षात राहील ना. त्यात चूक होता कामा नये.
गेट इट? नाटकं नुसती. कियारा काहीही म्हणो, पण मी अक्षयसाठी हा विधी करणारच. हॅलो, हा आंटी बोला. ग बोला काय बोला, तुझ्या पाठी वाजवायला बँड पथक पाठवणार आहे मी कियारा. बँड पथक हॉस्पिटलमध्ये? कशासाठी? एक मिनिट थांबा कियारा, एक मिनिट थांबा. परमेश्वरा, एक एक असे खडे चमकणारे माझ्याच राशीला का देतोस रे तू? कियारा कियारा, अगं बँड पथक पाठवणारे म्हणजे तुझी उत्तम कामगिरी केली आहेस ना, त्याबद्दल शाबास म्हणायचं होतं मला. काय सणसणीत सुनावलंस ग आमच्या पूज्य माई साहेबांना. हो ना, पण विशेष काही नाही केलं मी. तुम्ही जे सांगितलं ना तेच बोलले मी. लक्षात आलं म्हणजे तुझ्या? माझा सल्ला कसा उपयोगी पडतो ते कळलं? हो आंटी, आता एकदम सरळ झालेत सगळे. कळलंय त्या सगळ्यांना की अक्कीचं खरं प्रेम माझ्यावरच आहे. हा, हे जे घडलंय ना हे धरून ठेवायचं. 24 तास म्हणजे काय म्हणता तुम्ही तसं 24/7 अक्षय बरोबरच राहायचं. आणि हे जे सगळं होतंय ते सोडायचं नाही. मुळात माझा शब्द मोडायचा नाही. हा, डोंट वरी आंटी. आई, हॅलो हॅलो आंटी. काय आहे ग? हा, नेहमी इकडे अशी मागे येऊन उभी राहतेस आणि चोरून चोरून ऐकते आई अशी हाक मारते. काय आहे? नाही, तुम्ही कोणाशी बोलत होता? हे माझ्या लेकरा, हे ग गडूला, तुला माहितीये अख्ख्या दुनियेमध्ये तुझाच एकमेव प्रश्न असतो जो या वसुदेची बोलती बंद करू शकतो. नेमकं काय चालतं तुझ्या मनात? कसा विचार करतेस कळू तरी दे एकदा. अय्या, म्हणजे तुम्हाला माझ्यासारखं असं वाटतंय? नाही, एवढं वेड होणं जमणारही नाहीये मला. का आई म्हणून का हाक मारली होतीस सांगशील का? अरे हो, मी जे सांगायला आले तेच विसरले. आई, हे आणि बाबा नाशिकहून परत आलेत आणि हे माईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले वा वा वा. आणि बाबा पेढीवर गेलेत हे सांगायला आले होते मी. किती महत्वाच्या सगळ्या बातम्या आहेत या आणि दिल्यास तू चटाचटा, हो की नाही? चल निघ आता, चल झालं देख पटपट. हुश, आता अमृताही जाणार. हुश, म्हणजे माझं भाकीत खरं होणार.